त्यांना शांततेत घ्यावी। नाही, तो त्यांच्या लेवलवर तिथं काही अधिकाऱ्यांशी बोलून कसं तरी तो त्याच्या लेवलला लढत असेल, तो लढत नाही असं आपल्याला म्हणून चालणार नाही। जय त्याच्या लेवलला तिथं बोलतोय, काकींनी तिथं सीबीआयकडे एन्क्वायरी द्यावी, ते त्या ठिकाणी लढतायत, त्यामुळे सगळेच त्यांच्या त्यांच्या परीने तिथं लढतायत। फक्त विषय एवढाच आहे, हे मंद गतीने दादांचं इन्व्हेस्टिगेशन चाललंय एवढं आमचं म्हणणं। त्यांच्यावरती काही दबाव आहे का किंवा ते उघडपणे बोलू शकत नाही असं काय वाटतं का? याबद्दलची चर्चा कुठेही झालेली नाही। ते अजितदादांचे कुटुंबीय आहेत, जसं आम्ही कोणाला घाबरत नाही तसेच ते असावेत आणि ते आहेत। त्यामुळे ते मला वाटतं, मला वाटत नाही त्यांचा दबाव आहे। ते त्यांच्या त्यांच्या लेवलनी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि आम्ही आमच्या लेवलनी प्रयत्न करत आहोत। आज अध्यक्षपदाची निवडणूक होती, त्या ठिकाणी तुम्ही लक्ष केंद्रित करण्यासाठी इकडे हे केलं असंही बोललं जाते। पूर्वनियोजित आमचे बर, लक्ष आमच्याकडे यावं नाही तर तिथलं लक्ष जावं यासाठी आम्ही हे केलं असं तुम्हाला वाटत असेल तर मग 0 FIR हे प्रोव्हिजन असताना आम्ही बारामतीत आलो का? नाही, आम्ही मुंबईत गेलो का? 0 FIR आहे तिथं ते घ्यावं आणि काल घ्यावं, पण काल तिथं आम्हाला कुठलाच भाव मिळाला नाही, FIR घेतला नाही आणि मग आम्हाला पर्याय दुसरा कुठला राहिला नाही, कारण का आम्हाला तिथं कुठंच दखल घेतली जात नव्हती, तर आम्हाला पर्याय दुसरा नाही। तर जिथं ही घटना घडली बारामती या भूमीमध्ये येऊन इथे FIR दाखल करणं, ते करून घेण्याचा प्रयत्न करणं, यासाठी आम्ही सर्वजण आलेलो। त्यामुळे जर कुणी वेगळ्या अँगलनी राजकीय दृष्टिकोनातून म्हणत असेल त्याला लखलाभ, तो त्याचा विषय। आम्ही इथं सामाजिक पद्धतीने दादांच्या प्रेमापोटी या सगळ्या गोष्टी करतो।